नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्यामध्ये काल आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट याचं स्टेटमेंट पाहिलं. बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस आपण पाहत होतो. बॅकक्रॉसची डेफिनेशन झाली, टेस्ट क्रॉसची डेफिनेशन झाली आणि टेस्ट क्रॉसचे आपण ॲप्लिकेशन्स किंवा इम्पॉर्टन्स पाहत होतो. तर त्यापासून पुढे परत एकदा मी सांगते, लक्ष द्या. टेस्ट क्रॉस जो आपण पाहतोय त्याच्या आधी बॅकक्रॉस समजून घ्या. बॅकक्रॉस म्हणजे काय? F1 जी प्रोजिनी तयार होते त्या प्रोजिनीचा कुठल्याही एका पॅरेंटबरोबर जेव्हा आपण क्रॉस घेतो तेव्हा त्याला बॅकक्रॉस म्हणायचं. आणि टेस्ट क्रॉस कशाला म्हणायचं? ज्यावेळेला F1 हायब्रिडचा आपण रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस घेतो त्याला टेस्ट क्रॉस असं म्हणायचं. ह्या दोन डेफिनेशन आधी क्लिअर करून घ्या. आता हा टेस्ट क्रॉसचे काही इम्पॉर्टन्स आपल्याला दिलेले ते जरा समजून घेऊया. इट इज यूज्ड टू टेस्ट व्हेदर अँड इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस ऑर हेट्रोझायगस. याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? तो इंडिव्हिज्युअल होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे हे समजण्यासाठी. टेस्ट क्रॉस इज इझी, सिम्पल, रिपीटेबल आणि प्रिडिक्टेबल असतो. त्याच्यानंतरचा पॉईंट तो काल आपला झाला होता. टेस्ट क्रॉस कॅन बी यूज्ड टू फाइंड आउट, पहिला आकडा बघा, जिनोटाईप ऑफ एनी प्लांट विथ डॉमिनंट एक्सप्रेशन. ज्याचं डॉमिनंट एक्सप्रेशन असेल त्याचा जिनोटाईप काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. बट इट इज नॉट नोन व्हेदर इट इज होमोझायगस ऑर हेट्रोझायगस फॉर दॅट ट्रेट. म्हणजे एखादं प्लॅन्ट तुम्ही पाहिले ते रेड कलरचं आहे, पण ते होमोझायगस रेड आहे का हेट्रोझायगस रेड आहे हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी हा टेस्ट क्रॉस घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, ए पी प्लॅन्ट हॅविंग व्हायलेट म्हणजे पर्पल कलरची फ्लावर इज क्रॉस्ड विथ पी प्लॅन्ट विथ व्हाईट फ्लावर इफ ऑल फ्लावर प्रोड्युस्ड आर व्हायलेट. सगळी जर फ्लावर व्हायलेट आली तर वी कॅन कन्क्लूड दॅट प्लॅन्ट इज प्युअर ऑर होमोझायगस. प्लॅन्ट हे होमोझायगस आहे, प्युअर आहे. अँड इफ वी गेट व्हायलेट अँड व्हाईट फ्लावर्स in 1:1 रेशो we can conclude that flower is heterozygous. हे समजून घ्या. आता त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे आणि हे एक्झाम्पल लक्षात घेतल्यानंतरच ते तुमच्या लक्षात येईल. बघा तिथं काय म्हटलंय पुढं, we can conclude that plant is heterozygous. टेस्ट क्रॉसचा अजून काय उपयोग होतो? टेस्ट क्रॉस इज यूज्ड टू इंट्रोड्यूस युजफुल रेसेसिव्ह ट्रेट in hybrid of cell pollinated plant during rapid crop crop improvement program. आता समजून घ्या. टेस्ट क्रॉसचा आपण आणि कशासाठी उपयोग करू शकतो? जो रेसेसिव्ह ट्रेट आहे तो आपल्याला इंट्रोड्यूस करायचा असेल हायब्रिड्समध्ये तर सेल पॉलिनेटेड प्लॅन्ट जी आहे त्याचं जेव्हा आपण रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम घेतोय म्हणजे त्याच्यात सुधारणा करतोय त्यावेळेला आपल्याला हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे टेस्ट क्रॉसचं. त्याच्यामध्ये रेसेसिव्ह पॅरेंट इज क्रॉस्ड टू फाइंड आउट अननोन जिनोटाईप हे आपल्याला बघायचं आहे. तर अगोदर तो आपण चार्ट म्हणजे ते ग्राफिक रिप्रेझेंटेशन बघूया. आता समजून घ्या कसं लक्षात घ्यायचं हे. आपल्याला प्लॅन्ट जे आहे इथे सेंटरला दाखवलेलं, छोटं करून तुम्हाला दाखवते मी. आपल्याला जे सेंटरला प्लॅन्ट दाखवलेलं आहे ते प्लॅन्ट आहे अननोन जिनोटाईपचं. ते आपल्याला दिसतंय व्हायलेट कलरचं, पण ते व्हायलेट कलरचं का आहे? डॉमिनंट आहे म्हणून आहे. डॉमिनंट रेड कलर आहे म्हणजे प्युअर व्हायलेट कलर आहे का हेट्रोझायगस आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आपण काय करायचं समजून घ्या. हे जे रेड कलरचं फ्लावर आहे त्याचा आपण पहिल्यांदा रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस घेतला. रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस घेतल्यानंतर रेसेसिव्ह पॅरेंटचे जिनोटाईप आहे कॅपिटल स्मॉल आर. त्याचे गॅमिट्स पडतील स्मॉल आर. आणि हा जर प्लॅन्ट जो आपण नवीन बघितलेला आहे तो जर आपण होमोझायगस मांडला तर त्याचे गॅमिट्स काय येतील? कॅपिटल आर. त्याचा क्रॉस आपण घेतला, प्युनेट स्क्वेअर तयार केला आणि प्रोजिनी बघितली तर आपल्याला ते फ्लावर तिथं आलेली प्रोजिनी सगळी रेड कलरची आढळली. याचा अर्थ ते अननोन प्लॅन्ट काय होतं? होमोझायगस होतं. हेट्रोझायगस असेल तर त्याचे गॅमिट्स कसे पडतील? एक कॅपिटल आर एक स्मॉल आर. आपण जर रेसेसिव्ह पॅरेंट घेतले त्याचे गॅमिट्स सेमच असणार आहेत. आणि इथं मात्र आता आपण ज्यावेळेला प्रोजिनी मांडणार आहे सेकंड क्रॉसची त्यावेळेला F2 जनरेशनची आपल्याला F2 जनरेशनमध्ये 2 व्हायलेट आणि 2 व्हाईट फ्लावर बघायला मिळतात. याचा अर्थ आपण जे फ्लावर अननोन बघितलं होतं व्हायलेट कलरचं ते कसं आहे? हेटेरोझायगस आहे. सगळी व्हायलेट कलरची आली तर होमोझायगस आणि सगळे निम्मे व्हायलेट कलरची आणि निम्मी काय झाली व्हाईट कलरची आली तर त्याला आपण काय म्हणतो?
होमोझायगस, हे हेट्रोझायगस आणि होमोझायगस. आता हे तुम्हाला ज्यावेळेला आपण ऑनलाईन लेक्चरला घेणार आहे तेव्हा लक्षात येईल. ते फ्लावर जर प्युअर असेल, होमोझायगस असेल, तर सगळी पुढच्या पिढीतली फ्लावर व्हायलेट येतील. ते फ्लावर जर हेट्रोझायगस असेल तर निम्मी फ्लावर जी आहेत ती येणार आहेत व्हायलेट आणि निम्मी फ्लावर येणार आहेत व्हाईट. आता याच्यानंतरचा पॉईंट आपण हे चार्टमधून डायरेक्ट लेक्चरच्या वेळेला समजून घेऊ पुन्हा एकदा, म्हणजे तुमच्या ते चांगलं लक्षात येईल. आता डू यू नो आपल्याला बघायचं आहे. द डेव्हिएशन्स आर, इथं काय सांगितलं आहे, सिंगल ट्रेट आहे, त्याच्यासाठी सिंगल जीन लागतो आणि त्याच्यामध्ये 2 अलील्स पेअर्स असतात. हे आपण आधी बघितलं, मेंडेलनी सांगितलेलं. 2 अलील शोईंग इंटरॅक्शन लाईक कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट कोडॉमिनन्स. त्याच्यानंतर सिंगल ट्रेट आहे, सिंगल जीन आहे, मोर दॅन 2 अलील असतील तर मल्टिपल अलिलिझम असेल. सिंगल ट्रेट आहे, मोर दॅन 1 जीन्स असतील तर पॉलिजेनिक इनहेरिटन्स असेल. हे आपल्याला पुढं शिकायचं आहे, एपिस्टॅटिक इंटरॅक्शन और ॲडिटिव्ह इफेक्ट. सिंगल जीन आहे, इन्फ्लुएन्सिंग मेनी कॅरेक्टर्स असतील तर याच्यामध्ये प्लिओट्रॉपी. तर आपल्याला इथं आधी काय समजून घ्यायचं आहे बघा. पहिल्यांदा आपण जे पाहतोय हे टेस्ट क्रॉस झाल्यानंतर आपल्याला पॉईंट आधीच पूर्ण करायचा आहे, डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन्स फाइंडिंग. याचा अर्थ काय, मेंडेलनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतंय. ते बघा आधी. फ्यू जनरलायझेशन वेअर अराइव्ड ॲट द मेंडेल ऑन द बेसिस ऑफ हिज एक्सपेरिमेंट ऑफ द गार्डन पी प्लॅन्ट. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 अलील्स. 2 alleles shows interaction in which one is completely dominant. Factors for different traits present on different chromosome assort independently. म्हणजे ते सेपरेट त्यांचं अस्तित्व असतं. विथ द पासेज ऑफ टाईम, म्हणजे जसजसा टाईम पास होत गेला. नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्वड. डेव्हिएशन या शब्दाचा अर्थ पहिलं जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं. ॲक्च्युली त्याचा डिक्शनरीमधला अर्थ आहे विचलन. विचलन आयडेंटिफाईड इन पोस्ट मेंडेलियन इरा. म्हणजे मेंडेलनी जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं मेंडेलच्या नंतरच्या युगामध्ये आपल्याला बघायला मिळालं. दॅट गेव ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. आणि त्याच्यामुळं आपल्याला इनहेरिटन्स कसं होतं त्याचे पॅटर्नविषयी अजून जास्तीची माहिती मिळाली. दीज डेव्हिएशन्स आर देन डिस्क्राइब्ड ॲज निओ मेंडेलिझम. आणि यालाच नंतर म्हटलं जातं निओ मेंडेलिझम. याचाच अर्थ त्याच्यामध्ये पोस्ट मेंडेलियन वर्क, म्हणजे मेंडेलच्या नंतर तयार झालेलं हे जे जेनेटिक्स आहे त्याचा जो अभ्यास आहे त्याला निओ मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलियन वर्क असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट येतात, मगाशी आपण पाहिलेलं सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 अलील्स आहेत, इंटरॅक्शन, त्याच्यामध्ये कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. दुसरा पॉईंट आहे सिंगल ट्रेट, सिंगल जीन, मोर दॅन 2 अलील्स आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल अलील आपण पाहणार आहोत. सिंगल ट्रेट, मोर दॅन 1 जीन, पॉलिजेनिक इनहेरिटन्स शोईंग डिफरंट एपिस्टॅटिक इंटरॅक्शन अँड ॲडिटिव्ह इफेक्ट. हा आपण पॉईंट पुढे बघणार आहोत. सिंगल जीन इन्फ्लुएन्सिंग मेनी ट्रेट. आता पुढे आपल्याला नक्की काय बघायचं आहे. इट इज ऑब्झर्व्ड दॅट फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन. एका जीनला दुसऱ्या जीनचा काही प्रभाव होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. दीज जीन इंटरॅक्शन्स आर ऑफ 2 टाईप्स. आता महत्त्वाचा हा पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. जीनमध्ये इंटरॅक्शन होते आणि ती 2 प्रकारची असते. पहिलं आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक या शब्दाचा अर्थ असतो त्याच जीनमध्ये. ऑकर बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन. अलील्स ऑफ सेम जीन, CET नीटला बसणाऱ्यांनी प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल त्याचं आहेत, वेगवेगळी दिली आहेत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, हे 2 एक्झाम्पल दिली आहेत. इट ऑकर्स बिटवीन द मल्टिपल अलील्स अराइज ऑफ ए जीन. आता इथं लक्ष द्या. इट ऑकर्स बिटवीन द मल्टिपल अलील सेरीज ऑफ ए जीन. सेरीज ऑफ जीनमध्ये पण हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक याचा अर्थ 2 जीनच्या मध्ये, म्हणजे नॉन अलिलिक इंटरॅक्शन्स. ऑकर बिटवीन द अलील्स ऑफ, आता पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे, डिफरंट जीन्स. मगाशी सेम जीन होतं. प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोसोम. त्याची एक्झाम्पल आहेत प्लिओट्रॉपी, पॉलिजीन, इपिस्टॅसी, सप्लिमेंटरी जीन, कॉम्प्लिमेंटरी जीन्स. सम ऑफ दीज इंटरॅक्शन्स आर डिस्कस्ड बिलो. आता ह्याचा अर्थ आधी समजून घ्या. जीनच्या इंटरॅक्शन 2 प्रकारच्या, इंट्राजेनिक, इंटरजेनिक. इंट्राजेनिकमध्ये जीनचे जे अलील्स आहेत सेम जीनमध्ये,
आणि इंटरजेनिकमध्ये डिफरंट जीनच्या अलील्समध्ये. आता तुम्हाला इथे पहिल्यांदा डेफिनेशन इंट्राजेनिकची आणि इंटरजेनिकची, नंतरचा पॉईंट इंट्राजेनिकची एक्झाम्पल आणि नंतरचा पॉईंट इंटरजेनिकची एक्झाम्पल प्रॉपर लक्षात ठेवायची आहेत. हे CETला, नीटला, बोर्डला विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातली जी एक्झाम्पल्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. काल झालेल्या 3 तारखेच्या लेक्चरला काही मुलं ॲब्सेंट होती. त्यांनी लेक्चरला रोजच्या रोज ऑनलाईन लेक्चरला प्रेझेंट राहा. मी रोजच्या रोज प्रेझेंटही लिहून ठेवणार आहे. लक्षात घ्या. थँक्यू.